स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्लीमध्ये काल स्पष्टपणे सांगितले की मी कुठेही नाराज नाही। दिल्लीमध्ये अमित भाई शहा यांची भेट बिहारचं अभिनंदन करण्यासाठी केली होती। असं असताना सूत्रांच्या आधारे सूत्रांचे सूत्रधार बेकार बातम्या आणि खोट्या बातम्या पेरण्याचं काम काही लोक करतायत। या मागे या सूत्रांचे सूत्रधार नेमके कोण आहेत आणि या कळसूत्रचे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे। एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितले की आम्ही भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही। जो काही वाद होता तो मुख्यमंत्री देवाभाऊंनी मिटून टाकलेला आहे। असं असताना काही लोक जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम सूत्रांच्या आधारे अशा पद्धतीच्या बातम्या पेरून महायुतीमध्ये भांडण लावण्याचं काम काही लोक करत असतील तर त्याचाही शोध घेतला पाहिजे। कारण हे सूत्रांचे सूत्रधार कोण आहे, कोण कोण कशा पद्धतीनं बातम्या पेरतय आणि कशा पद्धतीनं महायुतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करते याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे। अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांनी काल स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही कुठेही नाराज नाही। भारतीय जनता पार्टीची किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची तक्रार करण्यासाठी मी अमित भाईकडे आलो नाही तर बिहारच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी आलोय, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बाईट देऊन स्पष्टपणे मीडियाला सांगितलं। असं असताना काही लोक सूत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक ह्या बातम्या पेरतायत आणि या सूत्रांचे सूत्रधार कोण आहे याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल आणि या सूत्राचे सूत्रधार समोर आल्यानंतर महायुतीमध्ये कोण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते या सगळ्यांचा कारभार निश्चितपणे उघड होईल। महायुतीला अशा पद्धतीने बदनाम करण्याची सुपारी कोणीतरी दिली असं वाटतं? निश्चितपणे काही लोकांनी सुपारी घेऊन अशा पद्धतीनं महायुतीची बदनामी करत असाल तर महायुती कधीही बदनाम होणार नाही। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार एकत्र आहेत। आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढतोय, परंतु अनेकांच्या हे पोटामध्ये दुखतंय। त्यामुळे सुपारी देऊन अशा पद्धतीची सूत्रांच्या माहितीद्वारे बातम्या देऊन सूत्रांचे सूत्रधार शोधण्याचं काम सुरू आहे आणि हे जेव्हा सूत्रधार समोर येईल तेव्हा त्यांची पळताभुई थोडी होईल हे लिहून घ्या। तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की सूत्रांच्या सूत्रधाराच्या माध्यमातून हे सगळे होते, 2 दिवस असं चित्र निर्माण केलं गेलं की रवींद्र चव्हाणांवरती शिवसेना नाराज आहे, शिंदे नाराज आहे। दुसऱ्या बाजूला काल कोकणामध्ये शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र रवींद्र चव्हाणांचं तोंड धरून कौतुक केलंय। आपल्या कोकणातला माणूस एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष होतो याचं आम्हाला कौतुक आहे आणि रवींद्र चव्हाण मानाने आणि पदाने आमच्यापेक्षा मोठे आहेत असं त्यांनी म्हटलं। खरं तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट केले की आमची भारतीय जनता पार्टी किंवा प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्याबरोबर कुठलीही नाराजी नाही। काल स्वतः उदय सामंत यांनी देखील रवींद्र चव्हाण यांचं तोंड भरून जाहीरपणे कौतुक केलं। आम्ही मित्र म्हणून एकमेकांच्या सोबत आहोत, एकमेकांना साथ देण्याचं काम, एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम आदरणीय रवींद्र चव्हाणजी हे नेहमीच करत असतात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत। परंतु महायुतीचं हे यश, महायुतीची एकी काही लोकांना दिसत नाही। त्यामुळं सुपारी घेऊन अशा पद्धतीनं महायुतीला बदनामी करण्याचा प्रयत्न, सूत्रांच्या माहितीच्या आधारे काही बातम्या पेरण्याचा प्रयत्न काही सूत्रधार आणि कळसूत्रीचे बाहुले करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही। आम्ही महायुती म्हणून भरभक्कम आहोत आणि कुठेही आमच्यामध्ये वाद नाहीत। मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या जीवन धोका असल्यामुळे सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली होती, मात्र आता त्यांनी अंगरक्षकांना सोबत घेण्यास नकार दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही नेते धनंजय मुंडे चौकशीला बोलवत नाहीयेत, त्यामुळे आता मी यांना सोडणार नाही, या दोघांनाही ठरवायचंय। त्यांना लाखो मराठे हवेत की एकटा धनंजय मुंडे हवा। माझी माननीय मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की मनोज जरांगे पाटील, आपल्या जीवाला धोका आहे, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्याला सुरक्षा देऊ केलेली आहे, त्या सुरक्षेचा स्वीकार करावा। कारण आपला जीव महत्त्वाचा असतो। आपण आंदोलन करताय, आपण एका समाजाचं नेतृत्व करतायत, अशा परिस्थितीमध्ये आपली सुरक्षा महत्त्वाची असते। त्यामुळं माझी मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की आपण पोलिसांची सुरक्षा स्वीकारली पाहिजे।
जे काही मतभेद असतील ते चर्चेतनं निश्चितपणे दूर केली जातील. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कुणालाही पाठीशी घालत नाहीत, कारण ते न्यायाच्या मार्गाने आणि लोकांना अधिकार मिळाले पाहिजे, लोकांसोबत राहण्याचं काम देवाभाऊंनी सातत्यानं केलंय. त्यामुळे जरांगे पाटील यांनी ही सुरक्षा स्वीकारली पाहिजे असे माझी त्यांना विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. स्वतः सरकार असताना मराठी भवनाची जागा काढून उर्दू भवन बांधण्यासाठी पुढाकार केला, ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे असं म्हणणं संबोधित केलं, ज्यांनी स्वतः पसायदान स्पर्धाच्या ऐवजी आजांची स्पर्धा सुरू केली होती, अशांना भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा अधिकार नाही. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, परंतु फक्त मतांसाठी एकाच धर्मांचं लांगुल चालन करायचं आणि हिंदूंना बदनाम करायचं, हिंदूंचा द्वेष करायचा. जो कोणी या देशामध्ये हिंदूंचा द्वेष करत असेल आणि मतांसाठी अल्पसंख्याक लोकांचं लांगुल चालन करत असेल त्याला आमचा विरोध आहे. ज्यांनी स्वतः मराठी भवन नाकारून उर्दू भवन बांधलं होतं, ज्यांनी स्वतः उर्दूमध्ये कॅलेंडर काढले होते, ज्यांनी स्वतः कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला होता, ज्यांनी स्वतः अशा पद्धतीचं एका विशिष्ट धर्माचं लांगुलचारण केलं होतं, आजान स्पर्धा आणि नमाज पठण स्पर्धा तुम्ही भरवल्या होत्या, तुम्हाला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मिंदे मंडळ नाराज झालं आहे असं सामनातून शिंदेमध्ये टीका करण्यात आली आहे. भाजप एकंदरीत मिंद्यांची कुचंबना सुरू आहे असंही म्हटलं जातं. खरं तर एकनाथजी शिंदे हे लोकांनी निवडून दिलेले उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेना शिल्लक सेना जी आहे, शिल्लक शिवसेनेपेक्षा एकनाथजी शिंदे यांना जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि लोकांनी खरी शिवसेना कोण आहे यावर शिक्कामोर्तब केलंय. सामनाने आपल्या शिल्लक शिवसेनेचा विचार करावा. आपली शिल्लक सेनेची अवस्था काय आहे? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 90 जागा शिल्लक सेनेने लढल्या, त्यापैकी फक्त 20 जागा शिल्लक सेनेला निवडून आणता आल्या. त्यामुळं शिल्लक सेनेने एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी आपल्या पक्षाची अवस्था काय आहे? मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं तुम्हाला नाकारलंय, लाथा मारल्यात. काँग्रेसनं स्पष्टपणे उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षाला लाथाळण्याचं काम मुंबईमध्ये केलं आणि सांगून टाकलं की आम्ही स्वबळावर लढणार. त्यामुळं सामनाकारांनी आपल्या पक्षाचा आधी विचार करावा. मुंबई महापालिकेमध्ये तुमची काय अवस्था होते हे बघा. प्रवक्ता सुषमा अंधारे बोलतात की एकनाथ शिंदे हे अमित शहा यांचे समर्थक असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचं काम चालू आहे आणि जे देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत त्यांचे पंख अमित शहा कापण्याचं काम करतात. सुषमाताई अंधारे यांना एवढंच मला सांगायचं की अमितभाई शाह असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करतायत, पक्षाला मोठं करण्यासाठी काम करतायत. देवाभाऊ आणि अमितभाई यांच्यामध्ये कुठेही वाद नाही. सुषमाताई आपल्या पक्षामध्ये काय आहे ते बघा. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख थेरडा म्हणून केला होता, आदित्य ठाकरेचा उल्लेख पोरगा म्हणून, कार्टा म्हणून केला होता. 12 पक्ष फिरून आलेल्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलू नये. आपल्या पक्षामध्ये काय अवस्था आहे? सुषमा अंधारे, तुम्हाला पक्षामध्ये संधी मिळत नाही म्हणून तुम्ही किती इतर पक्षाचे उंबरवटे झिजवत आहात हे जर का आम्ही सांगायला सुरुवात केली तर अंधारे ताई तुमचं तोंड अंधारामध्ये देखील दिसणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे सुषमा अंधारे पक्षात स्थान मिळत नाही म्हणून इतर पक्षात जाण्याचा प्रयत्न करतात असं तुम्ही शोध घ्या. सुषमा ताई अनेक पक्षाचे उंबरवटे झिजवतायत की उद्धव ठाकरे गटामध्ये मला किंमत नाही म्हणून सुषमाताई अनेक पक्षाचे उंबरवटे झिजवत आहेत, परंतु त्यांना कुणीही स्थान देत नाही. अशा सुषमा अंधारेंनी, ज्यांनी आधीच 12 पक्ष फिरून आलेत, आधी त्या काहीतरी डाव्यांसोबत होत्या, मग शरद पवार साहेबांसोबत गेल्या, मग उद्धवजी ठाकरेंसोबत आल्यात, आता तिथे डाळ शिजत नाही म्हणून इतर पक्षाचे उंबरवटे झिजवण्याची माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंनी अमितभाई शाह आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करू नये. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे भाजपवर नाराज आहेत. त्याचे प्रमुख कारण अमरनाथ मध्ये